नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 14 जानेवारी 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 119 नंबरचा बघत आहोत. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आपला मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती आणि आपल्याला 90+ लेखी पेपरमध्ये मार्क मिळवायची आपला प्रयत्न नाही, आपली संधी म्हटलं तरी चालेल. कारण आपल्याला तेवढे मार्क नाही मिळवले तर आपला पेपर निघणार नाही किंवा आपण पोलीस भरतीच्या कट ऑफमध्ये सहभागी नाही होऊ शकतो. तर त्यासाठी हा आपला प्रयत्न असणार आहे. 90+ मार्क मिळवणं आपलं ध्येय असणार आहे. मी द संदेश अकॅडमी या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. दररोज संध्याकाळी तुम्हाला 7 वाजता पोलीस भरतीबद्दलचे प्रश्न बघायला मिळतात. तर आजचे आपण काही प्रश्न बघणार आहोत. तर आजचे आपले 25 प्रश्न असणार आहे मित्रांनो. 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 कशाशी संबंधित आहे? समानतेचा हक्क, धर्म स्वातंत्र्य, जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य आणि घटना दुरुस्ती. कशाशी संबंधित आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. पोलीस प्रशासक कोणत्या सूचीमध्ये येते? संघ सूची, समवर्ती सूची, राज्य सूची व अवशिष्ट सूची. तर कशा संबंधित येते? ऑप्शन क्रमांक सी, राज्य सूचीच्या अंतर्गत पोलीस प्रशासन येतं. पोलीस प्रशासन कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? तर गृह खात्याच्या अंतर्गत येतं. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. एफ.आय.आर. नोंदवण्याचा अधिकार कोणाचा आहे? न्यायालय. कोणताही पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचा प्रभारी, जिल्हा अधिकारी. कोण आहे? पोलीस ठाण्याचा प्रभारी किंवा ऑफिस इन्चार्ज, म्हणजे पोलीस ठाण्याचा इन्चार्ज. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो. पोलीस ठाण्याचा प्रभारी या अधिकारी. पोलीस ठाण्याचा इन्चार्ज ज्याचा काही इन्चार्ज तो काय करतो? एफ.आय.आर. नोंदवून घेतो. झिरो एफ.आय.आर. म्हणजे काय? एफ.आय.आर. रद्द करणे, गुन्हा घडलेल्या ठिकाणीच एफ.आय.आर. कोणत्याही पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. नोंद न करणे. काय झिरो एफ.आय.आर. म्हणजे? कोणत्याही पोलीस ठाण्यात झिरो एफ.आय.आर. म्हणजे सगळं भयमुक्त, म्हटलं तरी भयमुक्त, चोरमुक्त, चोरीमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त, म्हणजे कोणत्याही सगळ्या गोष्टींमधून ज्यावेळेस सगळं मुक्त होऊन जाईल, कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणतीही एफ.आय.आर. नोंदणी नाही जाऊ शकणार आणि कोणताही गुन्हा नाही घडणार, त्यावेळेस समजायचं की झिरो एफ.आय.आर. झालेली आहे. तसं पण काही ठिकाणी आता एफ.आय.आर. नोंद न करता, काही ठिकाणी एफ.आय.आर. नोंद न करता काही केस दाबल्या जातात, काही ठिकाणी एफ.आय.आर. रद्द केली जाते, बऱ्याचशा गोष्टी करतात. पण आपला महाराष्ट्र पोलीस, राज्य पोलीस यांचा झिरो एफ.आय.आर. म्हणजे यांचा एक काम आहे की आपल्याला महाराष्ट्र राज्य हे गुन्हेगारी मुक्त, भयमुक्त आणि सर्व स्त्री, महिला यांना काय भेटलं पाहिजे? संरक्षण आणि अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य भेटलं पाहिजेत. ते झालं पाहिजे. आपण म्हणतो ना रामराज्य होतं, रामराज्य किंवा महाराजांचं राज्य. त्यात काय होतं? सगळी प्रजा कशी होती? सुखी होती, सुखी आणि समृद्धी. तसंच पोलीस प्रशासनाचं काय? गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कोणत्याही पोलीस ठाण्यात पूर्ण जेव्हा महाराष्ट्र राज्य गुन्हेगार मुक्त होईल त्यावेळेस एफ.आय.आर. आपल्या झिरो होत चालणार. IPC म्हणजे काय? इंडियन पोलीस कोड, इंडियन पेनल कोड, इंटरनॅशनल प्रोटेक्शन कोड, इंडियन प्रोसिजर कोड. तर काय मित्रांनो? इंडियन
पेनल कोड ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. भारतातील पहिला गृहमंत्री कोण होता? पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद. कोण होते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी सरदार वल्लभभाई पटेल. आता आणखीन एक प्रश्न तुम्हाला. महाराष्ट्राचा पहिला गृहमंत्री कोण होते? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पोलीस भरतीमध्ये बीट सिस्टमचा उद्देश काय? गुन्हा तपास, प्रतिबंधात्मक पोलिसिंग, शिक्षा देणे, न्यायालयीन. तर काय मित्रांनो? प्रतिबंधात्मक पोलिसिंग. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. CRPC म्हणजे काय? सिव्हिल प्रोसिड्यूर कोड, क्रिमिनल प्रोसिड्यूर कोड, सेंट्रल पोलीस कोड, कोर्ट प्रोसिड्यूर कोड. तर काय मित्रांनो? क्रिमिनल प्रोसिड्यूर कोड याला काय म्हणतात? CRPC. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याचप्रमाणे आपला पुढचा प्रश्न काय असणार आहे? अटक केलेल्या व्यक्ती 24 तासात कोणासमोर हजर करणे बंधनकारक आहे? जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, न्यायाधीश किंवा वकील. कोणापुढं? न्यायाधीशासमोर हजर करणं आपलं काम आहे. कोणालाही अटक केली तर त्या व्यक्तीस 24 तासाच्या आत पुढं न्यायाधीशासमोर हजर करणं बंधनकारक आहे. ते कुठं दिलेलं आहे? भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये. भारतीय कायदा व सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी कोणाची? केंद्र सरकार, राज्य सरकार, पंचायत व न्यायालय. तर कोणाची आहे? कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ती कोणाला? पोलीस प्रशासन करतं. तर पोलीस प्रशासन कोणाच्या अंतर्गत आहे? राज्यसूची म्हणजे राज्य सरकारच्या अंतर्गत आहे. ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार. पोलीस अधिकारी कोणत्या प्रकारचा कर्मचारी असतो? राजकीय, कंत्राटी, शासकीय सेवक आणि खाजगी. तर कोण आहे? तो एक सेवक आहे आपला, त्यामुळे तो सरकारचा सेवक आहे, शासकीय सेवक असतो मित्रांनो. भारतीय संविधानाचा मसुदा कोणी तयार केला? महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. कोणी तयार केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला. कलम 144 कोणाशी संबंधित आहे? भाषण स्वातंत्र्य, जमावबंदी, अटक, शिक्षा. 144 कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर जमावबंदी याच्या संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी. पोलीस चौकशीचा मुख्य उद्देश कोणता? शिक्षा देणे, सत्य शोधणे, आरोपीला त्रास देणे, केस बंद करणे. काय मित्रांनो? सत्य शोधणे. ऑप्शन क्रमांक बी सत्य शोधणे किंवा शांतता प्रस्थापित करणे. न्याय मिळवून देणे हे नसतं, न्याय मिळवणं हे आपलं न्यायालयाचं. भारताच्या ध्वजातील अशोक चक्रात किती काटे आहे? 20, 22, 24, 26. तर किती काटे मित्रांनो? 24. ऑप्शन क्रमांक सी 24. आणि भारतीय ध्वज हा किती बाय कितीचा असतो? 2/3 असतो या 3/2 असतो? आयताकृती असतो आपला, लांबी गुणिले रुंदी असतो, त्यामुळे काय असतं? 3/2 आपला भारतीय ध्वजाचा रेशो असतो. पोलीस भरतीत विचारले जाणारे कॉन्जिबल ऑफेन्स म्हणजे काय? वॉरंटशिवाय अटक शक्य, वॉरंटशिवाय अटक नाही, किरकोळ गुन्हा,
दिवाणी गुन्हा. तर काय वॉरंटशिवाय अटक शक्य, म्हणजे कॉन्जिबल ऑफेन्स म्हणजे काय, न काही वॉरंट नेता त्याला अटक करणं शक्य होतं, त्यामुळे त्याला काय म्हणतात कॉन्जी कॉन्जिबल ऑफेन्स असं म्हणतात. भारतातील सर्वोच्च कायदा कोणता? संसद, न्यायालय, संविधान, सरकार. तर कोणता आहे मित्रांनो? संविधान. आपलं सगळ्यात वरती कोणतं आहे? संविधान आहे. आपला जो भारत देश चालतो तो पूर्ण संविधानावर चालतो. संविधानानुसार राष्ट्रपती, संसद, राज्य, पुन्हा आपले हक्क, कार्य, हे सगळं आपल्या संविधानात लिहून दिलेलं आहे. 395 कलमामध्ये ते आपल्याला फॉलो करायचं आहे. त्याच्यानुसारच आपलं देशाचं कामकाज चालतं. पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण? PSI, API, PI, SP. कोण असणार आहे? PI असणार आहे. पोलीस इन्स्पेक्टर. ऑप्शन क्रमांक C, म्हणजे हाच काय करणार आहे? पोलीस इन्स्पेक्टर जो असतो तो ऑफिसचाही इंचार्ज घेणार आहे, किंवा जी FIR नोंदवली जाणार आहे ती त्याचा इंचार्ज कोण असतो? पोलीस इन्स्पेक्टर असतो. भारतातील पहिली जनगणना कधी झाली? 1861, 1872, 1881 तर 1891. कधी झाली मित्रांनो? 1872 झाली. ऑप्शन क्रमांक D, 1872. पहिली डायरी, केस डायरी कशासाठी असते? न्यायालय तपासाची नोंद, FIR नोंद, शिक्षा आदेश. कशाची असते पोलीस डायरी? तपासाची नोंद केली जाते, त्याच्यात तपासाची नोंद. भारतीय दंड संहितेत किती अध्याय आहे? 21, 23, 25, 27. किती मित्रांनो? 23 अध्याय. ऑप्शन क्रमांक B आपलं योग्य उत्तर असणार. पोलीस सेवेत शिस्त का महत्त्वाचे? पदोन्नती, लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी, शिक्षा टाळण्यासाठी, वरिष्ठांना खुश करण्यासाठी. तर काय मित्रांनो? लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी पोलीस सेवेत शिस्त ही महत्त्वाची असते. ऑप्शन क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा कोण पाहते? स्थानिक पोलीस, GRP, RPF, CBI. कोण पाहते? रेल्वे पोलीस फोर्स. ऑप्शन क्रमांक C, RPF. भारतातील राष्ट्रपती कोणत्या प्रकारचा प्रमुख आहे? वास्तविक, कार्यकारी, घटनात्मक, न्यायिक. कोणत्या प्रकारचा आहे? घटनात्मक आहे. ऑप्शन क्रमांक C योग्य उत्तर असणार आहे. मुंबईत मायग्रेशन मॅग्नेटचा प्रभाव काय आहे? रोजगार, शिक्षण, आरोग्य, वरील सर्व. काय? ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व मायग्रेशन मॅग्नेटचा प्रभाव आपल्याला आढळून येतो मुंबईमध्ये. अशा प्रकारे मित्रांनो आपला पोलीस भरती सराव पेपर 119 नंबरचा आज आपल्याला झालेला आहे. तुम्हाला आज 25 मार्कांपैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळवू शकतात. चॅनलवर जर नवीन असाल दररोज संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला भेटत असतो दररोज नवीन प्रश्न घेऊन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट बघण्यासाठी. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय भारत.